in last lecture we have studied, that is transistor configurations, that is CB configuration, CE configuration, and CC configuration. In CB configuration, that is base terminal is connected to common. In CE configuration, emitter terminal is connected to common, and in CC configuration, collector terminal that is connected to ground. According to that, we have measured input output parameters, that is input voltage, input current, and output voltage, output current for each configuration, that is CB, CE, and CC. According to that, we have studied comparison. In CB configuration, we have calculated alpha parameter. Alpha means current amplification factor or current gain. That is in CB configuration alpha. In CE configuration, there is beta parameter that is calculated. Then in CC configuration, gamma parameter that we have calculated. Then next, that is application of transistor. So transistor as an amplifier. So in this we will study the concept of transistor as an amplifier. So amplification, amplifier first, that is what is an amplifier. So amplifier, that is nothing but amplifier raises the level of weak signal, no change in the wave shape and no change in the frequency of input signal. सो ॲम्प्लिफायर मीन्स व्हॉट, की आपण काय करणार आहे, CRO वरती ॲम्प्लिफिकेशन जे आहे सिग्नलचं करणार आहे. तर इन्स्ट्रुमेंट आहे आपल्या लॅबमध्ये. CRO मीन्स कॅथोड रे ऑसिलोस्कोप किंवा ऑसिलोस्कोप तुम्ही ॲज अ मेन्शन करू शकता. तर याच्यामध्ये की आपण काय करणार आहे की साईन सिग्नल असेल, स्क्वेअर सिग्नल असेल, ट्रँग्युलर सिग्नल असेल, तर त्याच्यामध्ये सिग्नलची लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करतो, ॲम्प्लिफायर जो आहे तो सर्किटमध्ये यूज करतो. दॅट इज ॲम्प्लिफायर रेजेस द लेवल ऑफ वीक सिग्नल. तर लेवल ऑफ वीक सिग्नल मीन्स व्हॉट, की सिग्नल जर तुमचा पुअर क्वालिटीचा असेल तर त्याची लेवल जी आहे ती आपण काय करतो, ॲम्प्लिफायरने इम्प्रूव्ह करतो. ज्यावेळी ॲम्प्लिफिकेशन करतो दॅट टाइम सिग्नलचा शेप जो आहे दॅट इज देर इज नो चेंज इन वेव्ह शेप. साईन सिग्नल असेल, साईन सिग्नल तुम्हाला दाखवलेला आहे. स्क्वेअर वेव्हफॉर्म असेल, स्क्वेअर, तर शेपमध्ये काही चेंज होत नाही. अँड ऑल्सो देर इज नो चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ इनपुट सिग्नल. तर फक्त आपण काय करणार आहे, तर सिग्नलचा तर ॲम्प्लिफिकेशन मीन्स व्हॉट, तर सिग्नलची स्ट्रेंथ जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, ॲम्प्लिफायर कन्सेप्ट जो आहे तो सर्किटमध्ये यूज करतो. देन व्हाय वी नीड ॲम्प्लिफिकेशन, तर आपल्याला सिग्नलची सिग्नल सिस्टीममध्ये किंवा एखाद्या सर्किटमध्ये व्हॉट इज नीड ऑफ ॲम्प्लिफिकेशन. तर बेसिक नीड सांगितली की इट इज व्हेरी वीक. जर सिग्नल व्हेरी लो क्वालिटीचा असेल, वीक क्वालिटीचा असेल, तर सिग्नलची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, ॲम्प्लिफिकेशन जे आहे सर्किटमध्ये ॲम्प्लिफायर सर्किट यूज करून काय करतो, ॲम्प्लिफिकेशन जे आहे ॲम्प्लिफिकेशन प्रोसेस जी आहे ती करतो आपण. देन द सिग्नल इज जनरली द आउटपुट ऑफ ट्रान्सड्यूसर लाईक मायक्रोफोन, थर्मोकपल. That is nothing but amplification, and it must be amplified before feeding to the loudspeaker. सपोज तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय की लाऊडस्पीकर असेल, सपोज मायक्रोफोन मधून तुम्ही बोलताय आणि लाऊडस्पीकर, की सपोज आता मी बोलतीये, त्याचं ॲम्प्लिफिकेशन होऊन काय होतंय की तुमच्यापर्यंत आवाज येतोय. जर काही सिग्नल्स मध्ये इंटरप्शन असेल तर काय होतं, व्हॉइस सिग्नल किंवा जो काही साऊंड सिग्नल असेल तो काय होतो, ब्रेक होतो. जर तुमचं ॲम्प्लिफिकेशन प्रॉपरली झालं सिग्नलचं, तर तुम्हाला आवाज जो आहे तो काय केला जातो, क्लिअरली आवाज तुम्हाला म्हणजे ऐकू येतो. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ॲम्प्लिफिकेशन, की मायक्रोफोन मधून बोलणं
आणि आउटपुट लाऊडस्पीकरवरती ऐकणं. दॅट इज एक्झाम्पल ऑफ ॲम्प्लिफिकेशन. की सपोज आता मी बोलतीये, तुम्हाला ऐकू येते, जर माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर इथं सिस्टीममध्ये काय की तुमच्या सिग्नलचं मी जे काही मायक्रोफोनमधून बोलतेय त्या साऊंड सिग्नलचं काय होणार आहे, प्रॉपरली ॲम्प्लिफिकेशन होऊन काय होणार आहे, तुमच्यापर्यंत व्हॉइस जो आहे तो प्रॉपर क्वालिटीचा व्हॉइस जो आहे तो तुम्हाला ऐकू येईल. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ॲम्प्लिफिकेशन. दॅट इज for improving quality of weak signal we need amplification. So amplification means what? It is the process of adding strength to or magnifying the input signal without changing its shape. तर आता डेफिनेशन जे आहे सेम इथे इंडिकेट केली. तर ॲम्प्लिफायर मीन्स वॉट की काय करणार आहे तुम्ही, सिग्नलची स्ट्रेंथ जी आहे ती इम्प्रूव्ह करणार आहे विदाउट चेंजिंग पॅरामीटर्स, की शेप असेल, फ्रिक्वेन्सी असेल, तर त्याच्यामध्ये चेंज जो आहे, देर इज नो चेंज इन फ्रिक्वेन्सी और एनी इनपुट पॅरामीटर, only we improve level of signal. That is called as amplification. So an electronic circuit which amplifies small input signal, that is called as amplifier. तर amplifier means what की इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये आपण काय करणार आहे, स्मॉल इनपुट सिग्नल्स जे आहे ते काय करणार आहे, ॲम्प्लिफाईज करणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिफायर. तर याच्यामध्ये आपण ॲम्प्लिफायर्स जे आहे स्टडी करणार आहे. तर बेसिक ब्लॉक डायग्राम जी आहे ती ॲम्प्लिफायरची इंडिकेट केलेली आहे. इथं इनपुट सिग्नल आहे, दिस इज ॲम्प्लिफायर सर्किट. डीसी पॉवर सप्लाय जो आहे ॲम्प्लिफायरला ॲज अ इनपुट म्हणून पास करणार आहे. आउटपुट जे आहे आउटपुट मेजर करणार आहे. आउटपुटच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. So in this block diagram, amplifier, this is amplifier is shown. That is in this we have to improve the input signal. Here is your input signal that we have to improve. We have to amplify this input signal. So तर इथं काय केलेलं आहे, हा इनपुट सिग्नल जो आहे ॲम्प्लिफायरला दिलेला आहे. तर इनपुट सिग्नलचं आपल्याला काय करायचं आहे, ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. त्यासाठी इथं काय केलेलं आहे, हा जो आहे ॲम्प्लिफायर यूज केलेला आहे. तर ॲम्प्लिफायर जो आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर इनपुट सिग्नल जो आहे ॲम्प्लिफिकेशन ॲम्प्लिफायरला पास करणार आहे. तर ॲम्प्लिफायर काय करणार आहे, जर इनपुट सिग्नल लो क्वालिटीचा असेल तर त्याचं ॲम्प्लिफिकेशन करणार आहे. देन आउटपुट जे आहे की तुमचा ॲम्प्लिफाईड आउटपुट जे आहे इथं तुम्ही या 2 पॉईंटच्या अक्रॉस मेजर करणार आहे. लोड रेजिस्टन्स जो आहे तो RL सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. तर लोड रेजिस्टन्स जो आहे तो सर्किटमध्ये करंट कंट्रोलिंगसाठी इथं कनेक्टेड आहे. दॅट इज हा जे आहे ॲम्प्लिफिकेशन जे आहे इथं इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज ब्लॉक डायग्राम ऑफ ॲन ॲम्प्लिफायर. देन नेक्स्ट जे आहे की आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ट्रान्झिस्टर जो आहे 2 ॲप्लिकेशन मध्ये स्टडी करणार आहे. दॅट इज ट्रान्झिस्टर ॲज अन करंट ॲम्प्लिफायर. अँड सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते आपण काय करणार आहे, ट्रान्झिस्टर ॲज अन व्होल्टेज ॲम्प्लिफायर स्टडी करणार आहे. तर ट्रान्झिस्टर ॲज अन करंट ॲम्प्लिफायर, तर याच्यामध्ये तर करंट ॲम्प्लिफायर जो आहे तो इथं इंडिकेट केलेला आहे. तर करंट ॲम्प्लिफायर दॅट इज व्हेन, तर क्वेश्चन पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी तुम्हाला कन्सेप्ट जो आहे ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायरचा विचारला जातो. तर याच्यामध्ये ट्रान्झिस्टर की क्वेश्चन विचारला जातो, डिस्क्राईब द वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज BJT ॲज अन ॲम्प्लिफायर. करंट ॲम्प्लिफायर विचारला जाईल किंवा व्होल्टेज ॲम्प्लिफायर जो आहे कन्सेप्ट तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो. तर करंट ॲम्प्लिफायर मीन्स व्हॉट, when used in CE configuration, the relation between output current and input current of transistor is given by तर CE configuration आपण स्टडी केलं, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये की आपण काय केलेलं, बीटा पॅरामीटर कॅल्क्युलेट केलेला. तर बीटा इज नथिंग बट IC अपॉन IB ने आपण काय केलेलं, इक्वेशन जे आहे ते नोट केलेलं. तर इथं डायरेक्टली इन टर्म्स ऑफ आउटपुट करंट इक्वेशन नोट केलेलं आहे. दॅट इज IC इज इक्वल टू बीटा इंटू IB. देन C, and in CC configuration the relation between
आउटपुट करंट, तर सी कॉन्फिगरेशन मध्ये आपण आउटपुट करंट जो आहे आय ई ने रिप्रेझेंट केलेला, इनपुट करंट जो आहे तो आय बी ने रिप्रेझेंट केलेला, दॅट इज नथिंग बट, तर इक्वेशन जे आहे ते आपण काय करणार आहे, आय ई इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बीटा इंटू आय बी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर सी सी कॉन्फिगरेशनमध्ये करंट ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये आपण काय करणार आहे, आय सी आणि आय ई इक्वेशन्स जे आहे ते नोट करणार आहे. तर आय सी इज नथिंग बट बीटा इंटू आय बी नोट करणार आहे, आय ई इज नथिंग बट 1 प्लस बीटा इंटू आय बी नोट केलेला आहे. देन करंट गेन, तर करंट ॲम्प्लिफायर मध्ये आपण काय करणार आहे, करंट गेन फाइंड आउट करणार आहे. तर करंट गेन मीन्स व्हॉट, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. तर गेन जो आहे तो आपण काय करतो, आउटपुट पॅरामीटर डिवायडेड बाय इनपुट पॅरामीटर वरून काय करतो, तर करंट गेन जो आहे तो फाइंड आउट करतो. सर्किटमध्ये करंट गेन असेल किंवा व्होल्टेज आपण ॲम्प्लिफायर स्टडी करणार आहे, तर व्होल्टेज ॲम्प्लिफायर मध्ये काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज फाइंड आउट करणार आहे. करंट गेन मध्ये काय, करंट ॲम्प्लिफायर मध्ये काय करणार आहे आपण, करंट गेन फाइंड आउट करणार आहे. तर करंट गेन इज नथिंग बट आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. हेन्स करंट गेन इन सीई कॉन्फिगरेशन की बीटा इज इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यावरून नोट केलेलं आहे, दॅट इज बीटा इज इक्वल टू आय सी, हा आय बी इथं मल्टिप्लाइड आहे, एल एच एस साईडला घेतल्यावरती काय येणार आहे, बीटा इज इक्वल टू आय सी अपॉन आय बी. सो आय सी अपॉन आय बी इज इक्वल टू बीटा रिप्रेझेंट केलेलं आहे. सी सी कॉन्फिगरेशन मध्ये या इक्वेशन वरून सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, दॅट इज आय ई अपॉन आय बी, दॅट इज नथिंग बट 1 प्लस बीटा जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर करंट गेन जो आहे तो आपण काय करणार आहे, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट वरून काय करणार आहे, बीटा पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. देन ॲज द व्हॅल्यू ऑफ बीटा इज मच हायर दॅन 1, जर बीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर दॅट टाइम की वी कॅन से दॅट करंट गेन ऑफ सीई अँड सी सी कॉन्फिगरेशन इज लार्ज. की ज्यावेळी प्रॅक्टिकली ज्यावेळी तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे, तर ज्यावेळी व्हॅल्यू तुमची हायर दॅन 1 असेल दॅट टाइम करंट गेन जो आहे सीई अँड सी सी कॉन्फिगरेशन मधला काय असणार आहे, लार्ज असणार आहे. हेन्स फॉर स्मॉल चेंज इन इनपुट करंट we get large change in output current. Then current amplification takes place and transistor acts as an current amplifier. तर फक्त इक्वेशन वरून आपण इथं काय करतोय की करंट एम्प्लिफिकेशन कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. तर करंट एम्प्लिफिकेशन मीन्स व्हॉट, करंट पॅरामीटर जो आहे दॅट इज करंट गेन फाइंड आउट करणार आहे, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. तर आउटपुट करंट जो आहे तो आपण काय करणार आहे, सीई कॉन्फिगरेशनने आय सी ने रिप्रेझेंट करणार आहे. देन सी सी कॉन्फिगरेशन मध्ये काय केलेलं आहे, आउटपुट करंट जो आहे तो आय ई इक्वेशनने रिप्रेझेंट केलेला आहे. फक्त इक्वेशनचं इथं काय केलेलं आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये फक्त सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, दॅट इज बीटा इज इक्वल टू आय सी अपॉन आय बी नोट केलेलं आहे. सी सी कॉन्फिगरेशन मध्ये काय केलेलं आहे, 1 प्लस बीटा इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. इथं हा आय बी मल्टिप्लाइड आहे, एल एच एस साईडला घेणार आहे त्यावेळी आय ई अपॉन आय बी इक्वेशन येणार आहे. तर याच्यामध्ये मेन स्टेटमेंट काय आहे की ज्यावेळी बीटा तुमचा हायर दॅन 1 असेल दॅट टाइम सीई आणि सी सी कॉन्फिगरेशनचा करंट गेन काय असणार आहे, लार्ज असणार आहे. दॅट टाइम ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अन करंट ॲम्प्लिफायर. तर फर्स्ट कन्सेप्ट जो आहे करंट ॲम्प्लिफिकेशनचा इंडिकेट केलेला आहे. देन सेकंड कन्सेप्ट जो आहे ट्रान्झिस्टर ॲज अन व्होल्टेज ॲम्प्लिफायर इंडिकेट केलेला आहे. तर व्होल्टेज ॲम्प्लिफायरची डायग्रॅम जी आहे, तर इथं सर्किट डायग्रॅम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. तर याच्यामध्ये सर्किट डायग्राम मध्ये काय आहे की हा जो आहे ट्रान्झिस्टर आहे, इनपुट जे आहे बेस टर्मिनलच्या अक्रॉस व्ही इन काय केलेलं आहे, इनपुट अप्लाय केलेलं आहे. बेस टर्मिनलच्या अक्रॉस आर बी रेजिस्टर कनेक्टेड आहे, इमिटर टर्मिनल जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे, कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, लोड रेजिस्टन्स आर एल कनेक्टेड आहे. कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू व्ही सी सी. कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज V0 मेजर करणार आहे विथ रिस्पेक्ट टू इमिटर टर्मिनल. तर व्होल्टेज जे आहे ते काय केलेले आहे, VCE ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर VCE मीन्स काय, आउटपुट व्होल्टेज that is collector with respect to emitter. CE means what, collector with respect to emitter. emitter terminal जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे.
कॉन्फिगरेशन कोणतं आहे तुमचं, इमिटर टर्मिनल ज्यावेळी ग्राउंडला कनेक्टेड असणार आहे दॅट टाइम ट्रान्झिस्टर कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये ऍक्ट होणार आहे, ट्रान्झिस्टर जो आहे कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये ऍक्ट होणार आहे, ज्यावेळी इमिटर टर्मिनल ग्राउंडला कनेक्टेड असणार आहे. तर इनपुट पॅरामीटर जे आहे ते इथे इंडिकेट केलेले आहे, इनपुट बेसला अप्लाय केलेलं आहे, आउटपुट कलेक्टरच्या अक्रॉस मेजर केलेलं आहे, देन इनपुटच्या अक्रॉस रेजिस्टन्स आर बी कनेक्टेड आहे, इनपुट मधून फ्लो होणार करंट आय बी ने रिप्रेझेंट केलेला आहे, देन आउटपुट टर्मिनल दॅट इज कलेक्टर, तर कलेक्टरच्या अक्रॉस काय केलेलं आहे, लोड रेजिस्टन्स आर एल कलेक्टेड आहे, कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे, आउटपुट व्होल्टेज जे आहे कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर आपण मेजर करणार आहे दॅट इज V0 इज इक्वल टू VCE. ट्रान्झिस्टर जो आहे दॅट इज कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये ऍक्ट होणार आहे, इमिटर टर्मिनल ग्राउंडला कनेक्टेड आहे, कॉन्फिगरेशन कोणतं येईल, CB CE CC, तिघांपैकी कोणतं कॉन्फिगरेशन येईल, कोणतं कॉन्फिगरेशन येईल, कॉन्फिगरेशन सांगा कोणतं येईल, इमिटर टर्मिनल काय इथं ग्राउंडला कनेक्टेड आहे, कोणतं कॉन्फिगरेशन येईल, सीई कॉन्फिगरेशन. तर गायकवाड विशाखाने शेअर केलेलं आहे दॅट इज सीई कॉन्फिगरेशन. तर ट्रान्झिस्टर काय होणार आहे, सीई कॉन्फिगरेशन मध्ये काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. तर याच्यामध्ये इथं नोट केलेलं आहे द ट्रान्झिस्टर इज ऑपरेटेड इन सीई कॉन्फिगरेशन. तर आता स्टेट डायग्राम वरून सांगितलं की इमिटर टर्मिनल काय आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे, सो this transistor is operated in CE configuration. आउटपुट व्होल्टेज सांगितलं तुम्हाला, आउटपुट व्होल्टेज that is measured across collector with respect to emitter, that is emitter terminal is connected to ground, so V0 is nothing but VCE. आउटपुट व्होल्टेज काय केलेलं आहे आपण इथं नोट केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट जे आहे तर इथं नेक्स्ट स्टेटमेंट जे आहे ड्यू टू स्मॉल चेंज इन इनपुट व्होल्टेज देअर विल बी स्मॉल चेंज इन इनपुट करंट. तर इथं डेल आय बी इक्वेशन दिलेलं आहे की इनपुटच्या अक्रॉसचे पॅरामीटर नोट केलेले आहेत की आपण सीई कॉन्फिगरेशन स्टडी केलेलं आहे. तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये तर करंट ओहम्स लॉ आपण स्टार्टिंगला स्टडी केलेला दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर इक्वेशन आपण स्टडी केलेलं. तर आय इज नथिंग बट व्ही डिवायडेड बाय आर इक्वेशन जे आहे ते इथं नोट केलेलं आहे. तर इथं ओहम्स लॉ नुसार आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर नोट केलेलं आहे. तर इथं आपण काय करणार आहे तर इनपुटमध्ये चेंज जो काय होतोय त्याच्यानुसार आउटपुट करंट किंवा इनपुट करंटमध्ये चेंज होणार आहे तो आपण काय करणार आहे इथं नोट केलेला आहे की ज्यावेळी इनपुट करंटमध्ये चेंज होणार आहे दॅट टाइम इनपुट व्होल्टेज आणि रेजिस्टन्स वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. तर ओहम्स लॉ नुसार की इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन जे आहे व्ही इज इक्वल टू आय आर आहे तर आपण इन टर्म्स ऑफ आय नोट करणार आहे. तर आय इज नथिंग बट व्ही डिवायडेड बाय आर ने काय करणार आहे आपण इक्वेशन जे आहे ते नोट करणार आहे. स्मॉल चेंज तर स्मॉल चेंज इज नथिंग बट आपण काय करतो डेलने रिप्रेझेंट करतो. तर इनपुटच्या अक्रॉसचा चेंज जो आहे तो नोट करणार आहे दॅट इज डेल आय बी इज नथिंग बट इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स दॅट इज डेल व्ही इन डिवायडेड बाय आर बी. तर हे जे आहे इनपुट पॅरामीटर वरून करंट जो आहे तो नोट केलेला आहे. देर इज चेंज इन करंट की ज्यावेळी करंटमध्ये चेंज होणार आहे दॅट टाइम व्होल्टेजमध्ये पण इनपुट व्होल्टेजमध्ये पण काय होणार आहे चेंज होणार आहे. सो डेल आय बी इज इक्वल टू डेल व्ही इन डिवायडेड बाय आर बी ने काय केलेलं आहे तर इथं चेंज नोट केलेला आहे. सेम काय करणार आहे दॅट इज हे करस्पॉन्डिंग चेंज इन कलेक्टर करंट इज गिवन बाय की आउटपुटच्या अक्रॉसचा चेंज जो काय असेल तो आपण सेम इक्वेशनने नोट करणार आहे. तर इथं आउटपुट जे आहे आउटपुटच्या अक्रॉसचा करंट काय केलेला आहे डेल आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे दॅट इज इक्वल टू बीटा इंटू डेल आय बी. तर बीटा जो आहे की आपण सीई कॉन्फिगरेशन मध्ये काय केलेला बीटा पॅरामीटर जो आहे तो कॅल्क्युलेट केला. तर
बीटा पॅरामीटर वरून काय केलेलं आहे, तर इथं बीटा इंटू आय बी नोट केलेला आहे. तर डेल आय बी इज नथिंग बट इथं डेल आय बी ची व्हॅल्यू पुट केली. तर बीटा इज इक्वल टू डेल आय बी ची व्हॅल्यू काय आहे, बया कसलं पोरग आहे. डेल व्ही इन डिवायडेड बाय आर बी इथं नोट केलेलं आहे. तर सिम्प्लिफिकेशन जे आहे आपण इथं सिम्प्लिफिकेशन करणार आहे. तर आउटपुट मधला चेंज जो आहे दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर. इक्वेशन ओहम्स लॉ नुसार सांगितलं. तर आपण चेंज जो आहे तो स्टडी करणार आहे. त्याच्यामुळे इथं डेलचं साइन जे आहे ते पुट केलेलं आहे. दॅट इज डेल व्ही झिरो इज इक्वल टू आउटपुटच्या अक्रॉसचा चेंज, की आउटपुटच्या अक्रॉसचा करंट आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. आउटपुटच्या अक्रॉस रेजिस्टन्स जो आहे तो आर एल कनेक्टेड आहे. सो डेल व्ही झिरो इज इक्वल टू डेल आय सी इंटू आर एल. तर इथं आपण काय करणार आहे, आता डेल आय सी ची जी काय व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे ती पुट करणार आहे. इक्वेशन जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा नंतर नोटबुकमध्ये. फक्त व्हॅल्यू पुट केलेली आहे इथं. डेल व्ही झिरो इज इक्वल टू डेल आय सी ची व्हॅल्यू बीटा इंटू डेल व्ही इन डिवायडेड बाय आर बी पुट केली आहे इंटू आर एल जे आहे ते नोट केलेलं आहे. दॅट इज नथिंग बट युअर आउटपुट व्होल्टेज. सो फॉर अ स्मॉल चेंज इन इनपुट व्होल्टेज there will be large change in output voltage. So voltage amplification has takes place, hence BJT acts as a voltage amplifier. तर याच्यामध्ये आउटपुट व्होल्टेज जे आहे, आउटपुट व्होल्टेज मधला चेंज जो आहे तो आपण फाइंड आउट करणार आहे. तर इक्वेशन जे आहे आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन नोट केलेलं आहे. इनपुट करंट जो आहे इनपुट करंट नोट केलेला आहे. तर इनपुट करंट वरून काय केलेली आहे, फक्त व्हॅल्यू जी आहे ती काय केलेली आहे आउटपुट करंटच्या इक्वेशन मध्ये पुट केली आहे. त्याच्यावरून आउटपुट व्होल्टेज जे आहे फाइंड आउट केलेलं आहे. तर डेल आय सी ची व्हॅल्यू पुट करून फक्त काय इक्वेशन जे आहे ते नोट केलेलं आहे. तर दॅट इज की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज चेंज होणार आहे दॅट टाइम देर इज लार्ज चेंज इन आउटपुट व्होल्टेज. दॅट टाइम व्होल्टेज एम्प्लिफिकेशन टेक्स प्लेस. तर ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जातो. 2 मार्क्सला करंट एम्प्लिफिकेशन नोट करायचं असतं आणि 2 मार्क्सला व्होल्टेज एम्प्लिफिकेशन जे आहे ते नोट करायचं असतं. तर करंट एम्प्लिफायर मध्ये काय की करंट गेन फाइंड आउट करणार आहे आणि व्होल्टेज एम्प्लिफायर मध्ये काय करणार आहे तुम्ही आउटपुट व्होल्टेज जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. व्होल्टेज एम्प्लिफायर मध्ये डायग्राम ड्रॉ करून स्टेटमेंट्स जे आहे इक्वेशन्स वरून काय करणार आहे, फक्त आपण आउटपुट जे आहे ते डेल व्ही झिरो ने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज व्होल्टेज एम्प्लिफायर. देन नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे याच्यामध्ये सिंगल स्टेज आर सी कपल्ड एम्प्लिफायर. तर सिंगल स्टेज आर सी कपल्ड एम्प्लिफायर, तर आपण याची सर्किट डायग्राम जी आहे ती स्टडी करणार आहे. तर सिंगल स्टेज मीन्स व्हॉट, सिंगल स्टेज कॉमन इमिटर आर सी कपल्ड एम्प्लिफायर इज सिम्पल अँड एलिमेंटरी एम्प्लिफायर सर्किट. तर एम्प्लिफायर सर्किट जे आहे त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल जे आहे ऍप्लिकेशन जे आहे सिंगल स्टेज एम्प्लिफायर सर्किट जे आहे ॲज अन ऍप्लिकेशन म्हणून स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये सिंगल स्टेज मीन्स व्हॉट की याच्यामध्ये आपण आर सी कपल्ड एम्प्लिफायर स्टडी करणार आहे. द मेन पर्पज ऑफ दिस सर्किट इज प्री एम्प्लिफिकेशन दॅट इज टू मेक वीक सिग्नल टू बी स्ट्रॉंगर. तर आर सी कपल्ड एम्प्लिफायर सर्किटचा मेन पर्पज काय आहे की तुम्हाला काय करायचं आहे, जर सर्किटमध्ये वीक सिग्नल असेल तर तो तुम्हाला काय करायचा आहे, इम्प्रूव्ह करायचा आहे. दॅट इज वी हॅव टू मेक वीक सिग्नल to be stronger enough for further application sorry amplification. तर आपण काय करणार आहे, तर क्वालिटी फक्त सिग्नलची इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करणार आहे, एम्प्लिफायर सर्किट जो आहे तो यूज करणार आहे. तर आपण ऍप्लिकेशन काय स्टडी करणार आहे, सिंगल स्टेज आर सी कपल्ड एम्प्लिफायर. आर आणि सी मीन्स व्हॉट, आर मीन्स रेजिस्टर, सी मीन्स कॅपॅसिटर. तर आर सी कपल्ड एम्प्लिफायर जो आहे तो कन्सेप्ट आपण काय करणार आहे इथं स्टडी करणार आहे. तर सर्किट डायग्राम जी आहे ती इथं ड्रॉ केलेली आहे. हा जो आहे ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस काय इथं हे बेस टर्मिनल आहे, हे कलेक्टर टर्मिनल आहे आणि दिस इज इमिटर टर्मिनल. तर बेस टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, इनपुट अप्लाय केलेलं आहे. ॲज वेल ॲज बेस टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, R1 आणि R2 रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. बेसच्या अक्रॉस कॅपॅसिटर C1 कनेक्टेड आहे. इनपुट जे आहे ते काय केलेले VI ने रिप्रेझेंट केलेले आहे. देन कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे,
सी रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, आउटपुटच्या अक्रॉस काय केलेलं आहे, कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस C2 जो आहे तो कपलिंग कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. देन इमिटर टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, रेजिस्टन्स RE कनेक्टेड आहे, त्याच्या अक्रॉस कॅपॅसिटर जो आहे CE बायपास कॅपॅसिटर जो आहे तो यूज केलेला आहे. तर इनपुट सिग्नल आपण काय करणार आहे, साइन सिग्नल अप्लाइड करणार आहे आणि ह्या सिग्नलचं फक्त काय करणार आहे, ॲम्प्लिफिकेशन करणार आहे. तर हा जो आहे इनपुट सिग्नल दिलेला आहे आणि हा जो आहे ॲम्प्लिफाईड सिग्नल जो आहे आउटपुटला रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सिंगल स्टेज RC कपल्ड ॲम्प्लिफायर मध्ये काय करणार आहे, आपण प्रत्येक पॅरामीटरचं फंक्शन जे आहे ते नोट करणार आहे. तर डायग्राम मध्ये पॅरामीटर्स जे आहे ते बघा. हा जो आहे ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टर जो आहे NPN ट्रान्झिस्टर आहे. इथे हे बेस टर्मिनल आहे, हे कलेक्टर टर्मिनल आहे, इमिटर टर्मिनल आहे. तर कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस RC रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, आउटपुटच्या अक्रॉस मीन्स कलेक्टरच्याच अक्रॉस कॅपॅसिटर जो आहे C2 कनेक्टेड आहे. देन इमिटर टर्मिनल जो आहे दॅट इज ग्राउंडला कनेक्टेड आहे, त्याच्या अक्रॉस रेजिस्टन्स RC कनेक्टेड आहे ॲज वेल ॲज कॅपॅसिटर जो आहे बायपास कॅपॅसिटर, इथं नेमिंग दिलेलं आहे, बायपास कॅपॅसिटर CE जो आहे तो कनेक्टेड आहे. देन बेस टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, इनपुट सिग्नल अप्लाय करणार आहे, दॅट इज VI ने काय केलेलं आहे, इनपुट सिग्नल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे, AC इनपुट सिग्नल. त्याच्या अक्रॉस C1 कॅपॅसिटर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. आउटपुट जे आहे आपण काय V0 आउटपुट मेजर करणार आहे, दॅट इज ॲम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहे रेजिस्टर फंक्शन आपण प्रत्येक कंपोनंटचं नोट करणार आहे. तर इथं फर्स्ट जे आहे की सपोज काय फर्स्ट पॅरामीटर जे आहे की इनपुट व्होल्टेज असेल, आउटपुट व्होल्टेज जे आहे इनपुट व्होल्टेज VI ने रिप्रेझेंट केलेलं आहे, आउटपुट व्होल्टेज काय V0 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. नंतर इथं बेस टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेले आहे, R1 R2 रेजिस्टर जे आहे ते कनेक्टेड आहे, दॅट इज इन पोटेन्शियल डिवायडर सर्किट रूल नुसार आपण काय करणार आहे सर्किटमध्ये. तर आपल्याला प्रॅक्टिकल आहे याच्यावरती सिंगल स्टेज RC कपल्ड ॲम्प्लिफायर. तर टोटल रेजिस्टन्स R जो आहे तो आपण फाइंड आउट करणार आहे. तर R1 आणि R2 वरून काय करणार आहे, टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. तर टोटल रेजिस्टन्स जो आहे दॅट इज R इज इक्वल टू काय करणार आहे आपण, इक्वेशन जे आहे नोटबुक मध्ये नोट करून घ्या किंवा मॅन्युअल मध्ये तुम्हाला आहेच राईटअप मध्ये नोट करायला. R इज इक्वल टू R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 वरून काय करणार आहे आपण टोटल R ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करणार आहे, दॅट इज रेजिस्टन्स. तर R1 आणि R2 रेजिस्टन्स जे आहे दॅट इज युज्ड फॉर बेस बायसिंग पर्पज. तर फर्स्ट कंपोनंट R1 R2 रेजिस्टर कळाला. तर R1 R2 रेजिस्टर जे आहे दॅट इज युज्ड फॉर बेस बायसिंग. तर ट्रान्झिस्टर मध्ये बेस बायसिंग पर्पज साठी काय केलेले आहेत, R1 R2 रेजिस्टन्स जे आहे ते कनेक्टेड आहे. तर याच्यावरून आपण काय करणार आहे, टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. तर टोटल रेजिस्टन्स जे आहे इक्वेशन सांगितलं, R इज इक्वल टू R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 ने काय करणार आहे टोटल रेजिस्टन्स जो आहे तो बेस बायसिंगच्या अक्रॉसचा फाइंड आउट करणार आहे. तर फर्स्ट पॅरामीटर जे आहे रेजिस्टर, रेजिस्टरचं फंक्शन लक्षात आलं. RC कपल्ड ॲम्प्लिफायर मध्ये R1 R2 चं फंक्शन लक्षात आलं. बेस बायसिंग पर्पज साठी काय केलेले आहेत, रेजिस्टन्स जे आहे ते सर्किट मध्ये कनेक्टेड आहेत. देन सेकंड कंपोनंट जे आहे कॅपॅसिटर सर्किट मध्ये कनेक्टेड आहे, की इनपुटच्या अक्रॉस काय आहे C1 कॅपॅसिटर कनेक्टेड आहे, आउटपुटच्या अक्रॉस काय कनेक्टेड आहे C2 कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. तर इथं मी डायग्राम मध्ये इंडिकेट केलेले C1 अँड C2 आर कपलिंग कॅपॅसिटर. तर कपलिंग कॅपॅसिटर मीन्स व्हॉट, तर कपलिंग मीन्स व्हॉट, इनपुटच्या अक्रॉस की इनपुट VI आहे, तर इनपुटच्या अक्रॉस C1 जो आहे इनपुट कपलिंग कॅपॅसिटर आहे. देन आउटपुट व्होल्टेज V0 च्या अक्रॉस C2 कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. तर आउटपुट कपलिंग कॅपॅसिटर जो आहे तो काय केलेला आहे C2 ने रिप्रेझेंट केलेला आहे. सो इनपुट कपलिंग कॅपॅसिटर C1 अँड आउटपुट कपलिंग कॅपॅसिटर इज C2. तर कपलिंग कॅपॅसिटर जे आहे
ते काय करणार आहे, तर कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे की इनपुट कॅपॅसिटर असेल किंवा आउटपुट कॅपॅसिटर असेल, C1 असेल किंवा C2 असेल, तर कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे की कॅपॅसिटर काय करणार आहे, ब्लॉक DC पार्ट, तर DC सिग्नल जो आहे, DC पॅरामीटर्स जे आहे ते काय करणार आहे, कॅपॅसिटर ब्लॉक करणार आहे. अँड दिस कॅपॅसिटर हेल्प्स टू ब्लॉक DC अँड पासेस ओनली AC कंपोनंट ऑफ इनपुट सिग्नल. तर कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे की DC सिग्नलचा पाथ काय करणार आहे, कॅपॅसिटर ब्लॉक करणार आहे. जो काही तुमचा AC सिग्नल सर्किटमध्ये पास केलेला आहे तो AC सिग्नल काय करणार आहे, तर पास करण्यासाठी काय करणार आहे, कॅपॅसिटर जो आहे तो दॅट इज हेल्पफुल कॅपॅसिटर असणार आहे. तर कॅपॅसिटर काय करणार आहे, AC सिग्नल जो आहे सर्किटमध्ये पास करणार आहे. जर DC सिग्नल येत असेल तर तो काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. कॅपॅसिटरचं मेन फंक्शन, तर कॅपॅसिटर जो आहे दॅट इज एन्श्युअर्स द DC बायसिंग कंडिशन्स अँड रिमेन्स अनचेंज. तर कॅपॅसिटर जो आहे की मेन फंक्शन फक्त लक्षात ठेवा, C1 कॅपॅसिटर असेल किंवा C2 कॅपॅसिटर, तर C1 मीन्स काय, इनपुट कपलिंग कॅपॅसिटर अक्रॉस इनपुट व्होल्टेज VI, C2 मीन्स आउटपुट कपलिंग कॅपॅसिटर अक्रॉस V0. तर कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे, दॅट ब्लॉक DC पाथ किंवा DC सिग्नल काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. अँड इट अलोज ओनली AC सिग्नल, दॅट इज इट पासेस AC इनपुट सिग्नल इन द सर्किट, की ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस काय करणार आहे तुम्ही, AC इनपुट सिग्नल जो आहे तो पास करणार आहे. तर C1 C2 चं फंक्शन लक्षात आलं. देन नेक्स्ट पॅरामीटर जे आहे, रेजिस्टन्स RC कनेक्टेड आहे. तर रेजिस्टन्स RC जो आहे दॅट इज कनेक्टेड अक्रॉस कलेक्टर टर्मिनल, RC रेजिस्टन्स. देन मेन फंक्शन जे आहे इथं एक आहे RE रेजिस्टन्स, दॅट इज कनेक्टेड अक्रॉस इमिटर टर्मिनल. तर RE काय केलेला आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे. हा ट्रान्झिस्टर जो आहे तो कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये ऍक्ट होणार आहे, इमिटर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड, मीन्स युअर सिंगल स्टेज RC coupled amplifier that is acts as a CE amplifier. तर CE means what, कॉमन इमिटर एम्प्लिफायर. तर इमिटर काय केलेला आहे, तर रेजिस्टन्स जो आहे तो ग्राउंडला कनेक्टेड आहे. इथं कॉन्फिगरेशन जे आहे CE कॉन्फिगरेशन मध्ये ट्रान्झिस्टर जो आहे तो ऍक्ट होणार. देन कॅपॅसिटर CE दॅट इज ऍक्ट ॲज अ बायपास कॅपॅसिटर. तर इथं बायपास कॅपॅसिटर जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. तर बायपास कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे की सर्किट मधला गेन इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करणार आहे तुम्ही, इथं सर्किटमध्ये कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो यूज केलेला आहे. सो कॅपॅसिटर ऍक्ट ॲज, तर CE कॅपॅसिटर जो आहे तो काय करणार आहे, सर्किटमध्ये गेन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, CE दॅट इज बायपास कॅपॅसिटर जो आहे तो यूज करणार आहे. तर गेन मीन्स काय, की आउटपुट पॅरामीटर डिवायडेड बाय इनपुट पॅरामीटर. की सपोज व्होल्टेज गेन इम्प्रूव्ह करायचं असेल सर्किट मधला, तर आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज वरून काय करणार आहे आपण, सर्किट मधला गेन फाइंड आउट करणार आहे. तर ओव्हरऑल सर्किटचा गेन इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलेलं आहे, इथं इमिटर रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय केलेलं आहे, कॅपॅसिटर CE जो आहे तो बायपास केलेला आहे. तर बायपास कॅपॅसिटरचं फंक्शन काय, टू इम्प्रूव्ह ओव्हरऑल गेन ऑफ सर्किट, दॅट इज कॉल्ड ॲज बायपास कॅपॅसिटर. तर इथं ट्रान्झिस्टर RC कपल्ड, सिंगल स्टेज RC कपल्ड एम्प्लिफायर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर लक्षात आली, प्रत्येक कंपोनंट R1 R2 जे आहे बेस बायसिंग रेजिस्टर आहेत. देन C1 C2 जे आहे कपलिंग कॅपॅसिटर आहे इनपुट आउटपुटच्या अक्रॉस. कपलिंग कॅपॅसिटरचं फंक्शन काय, की दॅट पासेस ओनली DC, सॉरी ब्लॉक्स DC पाथ अँड पासेस ओनली AC कंपोनंट, की AC इनपुट सिग्नल काय करणार आहे, सर्किटमध्ये कॅपॅसिटर पास करणार आहे. देन रेजिस्टन्स RE दॅट इज इमिटर रेजिस्टन्स आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड, मीन्स तुमचा सिंगल स्टेज RC कपल्ड एम्प्लिफायर जो आहे दॅट ऍक्ट इन CE कॉन्फिगरेशन, दॅट इज कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. इमिटर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड. देन कॅपॅसिटर जो आहे इमिटरच्या अक्रॉस बायपास केलेला आहे. देन इमिटर CE कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे, दॅट इम्प्रूव्ह ओव्हरऑल गेन ऑफ सर्किट, दॅट इज